आणि चा कडक आहे. आपण थांबलो होतो लक्ष्मी टी स्टॉलच्या. या रस्त्याचा अपडेट, लेटेस्ट अपडेट. हां, कंबर तोड होऊ शकतं माहिती. आणि पहिला लॉट खड्ड्याचा लागलेला आहे. जाम बेकार आहे, जाम बेकार आहे. बघा इकडे हा पूर्ण पट्टा खराब आहे पुढपर्यंत. इकडे तुम्ही पाहाल तर तुम्ही कामं सुरू पण नाही. विचार करा. धूळ बघा, थोडं धूळ आहे बघा. एक नंबर रस्ता गेला रे. पहिला खूप खराब होता. बाबू भेटली आईला. नमस्कार म्हणले, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम माझ्या मनापासून स्वागत आहे. तुम्ही माझे मागील 2 व्लॉग पाहिले असतील. तुम्हाला माहिती पडलं तर आपण चाललो आहे कोकणामध्ये. ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर आपण चाललो कोकणामध्ये. लास्ट गेलो तुम्ही गणपतीला आणि असं वाटतं की वर्षानुवर्ष आपण गावी गेलो असं वाटतं मला तरी. आपण चला आपल्या गावी लांजाला. हा माझा 3rd व्लॉग आहे मुंबई गोवा हायवे अपडेटचा. पहिला होता मुंबई टू माणगाव, मग त्यानंतर माणगाव टू चिपळूण. आत्ताचा आपला आहे 3rd आणि लास्ट व्लॉग मुंबई गोवा हायवे अपडेटचा. तो असणार आहे चिपळूण टू लांजा. आपण तिकडून आलो होतो आपलं चिपळूणवर क्रॉस करून आणि मग आता आपण घेणार आहे कामते घाट. आता इकडून आपण जाऊ स्ट्रेट. मेन म्हणजे संगमेश्वर टू लांजा. हा रस्ता आधी जाम बेकार होता, आता कसा आला हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3 गटकं म्हणाले होते की डिसेंबरपर्यंत आपलं मुंबई गोवा हायवे होऊन जाईल, पण मला यातलं काही दिसत नाही आहे. कारण की आपला हा लास्ट वीक आहे डिसेंबरचा. आज तारीख आहे 26 डिसेंबर. त्यासाठी तर मंडळी आता इथून सावर्डे फक्त यायला 3 किलोमीटर. वाजलेत बरोबर 11:40 म्हणजे 11:45 वाजलेले आहेत आणि आपण येऊन पोहोच सावर्डेला. तर तुम्हाला सांगितलं मी की चिपळूण टू सावर्डे पण रस्ता खूप छान आहे. सावर्डे आता येईल, मग असुर्डे येईल आणि मग मजा येईल संगमेश्वर टू लांजाची. तुम्ही ऑफकोर्स पुढे तुम्हाला पाहायला मिळणार असेल. बाकी सेम रस्ता असाच आहे म्हणून पुन्हा सेम दाखवायला पॉईंट नाही. त्याच्यामुळे आपण लहान जिस्म दाखवतो तुम्हाला. आणि आता आपले 2 चिल्लर पार्टी इकडे मध्ये बसलेले आहेत, पुढे बसलेले आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि पार्टी 2 जण आहेत, पण ते 2 एन्जॉय करत आहेत, खातात पितात सर्व. आणि आम्हाला कोण देतच नाही काय. हाँ ना, कुछ दिया हम लोग को नहीं दिया ना. मैं आपको बोल रही थी तो वो मैंगो नहीं खाता मैं. तो मैंगो तो अच्छा लेता है, उससे बॉडी आता है. नहीं बॉडी नहीं बनता है बनाने में. बहुत बॉडी बन चुका है मेरा. दिला ना आता ब्रेड बटर, दिला ना आता ब्रेड बटर, दिला ना. हाँ, एकच ब्रेड बटर मिळाला बस आणि काय नाही. 2 मिळाला. एक मतलब वो ऊपर एक ही हो गया ना, 2 थोड़ी होता है. ये आपको पेट भरा हुआ है. हाँ, तो इथले मँगो नाही खाता है. इकडे असं पुढे आल्यावर इकडे रस्ता थोडा खराब मिळाला आपल्याला, पण इकडे पूर्ण ब्रिजचं काम चालू आहे पुढपर्यंत वरपर्यंत. हे बघा इकडे, हो मजबूत ब्रिज बनवला बघा इकडे. सही आहे. तर मंडळी ऑलमोस्ट 12 वाजता आले आहेत आणि आपण थांबलो आता असुर्डेला. असुर्डेला चहा ब्रेक घ्यायला. स्वीटीनी हे आणलं होतं जाम आणि जाम नाही काय था वो ब्रेड बटर आणलं होतं. त्याच्यावर आपण चहा घेतो आता. आणि जेवणार आपण घरीच आहे. आणि असुर्डेपर्यंत रस्ता 1 नंबर आहे. हा, आणि चहा कडक आहे. आपण थांबलो होतो लक्ष्मी टी स्टॉलच्या इकडे. हे बघ इकडे थांबलो होतो आपण. आणि चहा 1 नंबर कडक आहे, मस्त बनवली चहा. आणि इकडेच बोर्ड होता असुर्डेचा कुठेतरी. हा, इकडे कुठे बोर्ड होता असुर्डेचा. 12:07 झालेत बरोबर. आणि आपण पोहोचलो आरवलीला. आणि प्रॉपर आरवलीमध्येच रस्त्याची कामं खूप जोरात चालू आहेत आणि तो रस्ता पण खराब आहे. इकडे साईडला ब्रिज, या साईडला पूर्णच काम चालू आहे आणि या साईडला पण चालू आहे ना, तर पूर्ण वर खाली चालू आहे. अशी अवस्था आहे. काय म्हणतात त्याला, रेती दगड धोंडे सर्व आहे. म्हणजे असुर्डेनंतर आपल्याला आरवलीमध्ये म्हणजे कशेदी घाट नंतर आपल्याला आरवलीमध्ये रस्ता खराब मिळाला आहे. बाकी मध्ये एक नंबर रस्ता होता. आय शाबाश. चला आता पुढे संगमेश्वरला तेव्हा माहीत पडेल. आता आपण टुवर्ड चालू आहे संगमेश्वरला. तर संगमेश्वरला जाताना ना रस्ता आपल्याला असा मिळतो. एका साईडला कामं चालू आहे, एका साईडला रस्ता बनलेला आहे आणि चांगला रस्ता आहे, ज्या रस्त्याने आपण चाललो आहे. आणि दुसरा रस्ता चालू आहे त्या साईडला. ते बघा लेफ्ट साईडला बघा आपण चालू आहे स्ट्रेट. तर मंडळी बरोबर 12:45 वाजलेला आहे आणि आपण पोहोचलो संगमेश्वरला. इकडे संगमेश्वर बोर्ड आहे. लेफ्ट साईडला संगमेश्वरचा काय म्हणतात त्याला डेपो आहे. आणि लेफ्टने गेलो तर आपण डायरेक्ट देवरुख मार्गे आपण जातो डायरेक्ट आपला लांजाला. तो रस्ता चुम्मेश्वर रस्ता 1 नंबर रस्ता आहे. पण आपण हा स्ट्रेट जाणार आहे कारण की तुम्हाला मी देणार आहे या रस्त्याचा अपडेट, लेटेस्ट अपडेट. हां, कंबर तोड होऊ शकतं, माहिती नाही आता होईल की नाही, ते पुढे माहिती पडेलच. कारण अजूनपर्यंत काम झालं नव्हतं असं मी ऐकलं होतं. बघू आता पुढे माहीत पडेलच. काय ते ट्रॅफिक लागला, ब्रिज लहान आहे म्हणून ट्रॅफिक लागलं आहे.
एक आएगा तर दुसरा जाएगा, आय डोंट नो कभी. तर आपण संगमेश्वर सोडलेला आहे आणि पहिला लॉट खड्ड्याचा लागलेला आहे. हा काय एक लॉटच आहे, एक लॉटच आहे पुढे ना एक. हा बघा काय सांगायचं खरोखर. हा आय थिंक सो असा जुना रस्ता आहे, सिमेंट रस्ता पुढे 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 मिळतो. आय थिंक सो पाळली आणि लांजाच्या मध्ये सिमेंट रस्ता मिळतो चांगला. पण पाळीला तर बेकार अवस्था होती लास्ट टाइम मी गेलो तेव्हा, आता माहिती पडेलच. चल बघा इकडे पुढे आलं की डोंगर असे पोखरून ठेवलेले आहेत, दगड धोंडे वगैरे तळून ठेवलेले आहेत. पण अजूनपर्यंत कुठे काम दिसत नाही, म्हणजे माणसं कोण दिसत नाही आहे काम करताना तरी अजून तरी इकडे. पण सर्व कामं चालू आहे असं वाटतंय. असं डायव्हर्जन येतं, मध्ये असा चांगला रस्ता येतो आणि पुण्यामध्ये खराब रस्ता असं चालू आहे. आणि त्या साईडला रस्ता कामं झाले की नाही माहिती नाही, पण तिकडे कोण दिसत नाही आहे. मशीन आणून ठेवलं त्या साईडला तेव्हा तिकडे. आय डोंट नो कधी कामं करणार आहेत ते. इकडे तुम्ही पाहाल ना तर काय काय ठिकाणी ना खड्डे बुजवलेत. हे बघा इकडे, हे बघा, हे बघा इकडे बघा, इकडे सर्व खड्डे बुजवलेत. मग त्यात रेती वगैरे टाकून, माती वगैरे टाकून ते एक थोडं तरी बरं केलं आहे बघा, खड्डे तरी बुजवलेत. हां हे बघा. हां चलो बरं. आता पुढे थोडा सिमेंट रस्ता लागलेला आहे. हा बघा आवाला आत्ता कुठे आपला जरा एक मोठा पट्टा लागला चांगलावाला सिमेंट रस्ता असा, म्हणजे ऑलमोस्ट हार्डली 1-2 मिनटं तरी होता. चला आय थिंक आपण बॅक टू आता ओल्ड रस्त्याला आलेलो आहोत. हां हे बघा खडकी बा खडकी. हां चला बॅक टू आपण आलो तर ओल्ड रस्त्याला, म्हणजे मध्ये सिमेंट रस्ता लागतो, मध्ये ओल्ड रस्ता लागतो असं चालू आहे बघा या साईडला. आणि हा पूर्ण चालू आहे ती लांजा. हे बघा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघितलं तुम्ही सर्व असे मोठे मोठे दगड तोडून ठेवलेले होते. म्हणजे प्रॉपर डोंगर पोखरला आहे लोकांनी आणि रस्ता करतायत. आणि इकडे रस्ता बघा, हालत बघा रस्त्याची काय इकडे जाम बेकार आहे, जाम बेकार आहे बघा इकडे. आता पुन्हा आलो आहे आपण नवीन सिमेंटच्या रस्त्यावर. हे असंच चालू राहणार आहे, जुना नवीन जुना नवीन जुना नवीन, चांगला खराब चांगला खराब चांगला खराब. काही ठिकाणी कामं खूप छान आहेत आणि काही ठिकाणी कामं सुरू पण नाही झाली अशी अवस्था आहे. इकडे हा रस्ता त्यांनी ओपन ठेवलेला आहे, ओल्ड रस्ताच आहे पण या साईडला पूर्ण कामं चालू आहेत. लेफ्ट साईडला त्या साईडला पूर्णपणे डायव्हर्जन नंतर रस्ता जाम बेकार आहे. हा बघा डायव्हर्जन घेतला आपण, हा पूर्ण पट्टा खराब आहे. हा बघा अशी अवस्था आहे. हा बघा पूर्ण पट्टा खराब आहे पुढपर्यंत. पुढे कुठे मग मला सिमेंट नव्हतं दिसतोय बघा इकडे. वाट लागली रे. तर तुम्हाला खरोखर वाटतं का की डिसेंबरपर्यंत रस्ता होईल? राहिले फक्त डिसेंबरला आता 5 दिवस संपायला. काही देतात आश्वासन नाही की डिसेंबरपर्यंत करू, असा करू तसा करू, पण काय होत नाही. मग माझी मुलगी पण बरोबर बोलतो, ओनली सेईंग नो डुईंग ॲक्च्युली. आता हा बघा हा ट्रकवाला शिप घेऊन चालला आहे, अर्धी शिप आहे. आय डोंट नो कुठे घेऊन चाललं आहे, रिपेअरला घेऊन चाललं आहे फॉर शुअर, मग कुठे घेऊन चाललं आहे कोण काय कळत नाही. आय तुमच्या शिपचा पुढचा भाग वाटतो मला. हा वाला हा बघा. इकडे तुम्ही पाहाल तर तुम्ही कामं सुरू पण नाही, विचार करा. हे बघा इकडे कामं सुरू पण नाही आहेत. आय थिंक आता हा आपला लागला ना, हा निवली घाट लागला आपल्याला. आता पुढे येईल निवली फाटा आणि मग येईल हातखंबा आणि मग येईल आपला पाली. कसं आहे पालीचं गाव का नाम आहे. आता आपण निवली घाट उतरलो आहे आणि आता आपण इकडे निवली फाटा येईल. राईट मारलं की आता गणपतीपुळे वगैरे तसं. आणि आधी निवली फाटाच्या पुढे रस्ता जाम खराब होता. आता आय थिंक त्यांनी बरा केलं असं मला ते वाटतं. बघू आता. हा बघा हा वाला आहे निवली फाटा आपला. राईट मारला की आपण जातो गणपतीपुळ्याला. बघा धूळ बघा थोडा धूळ आहे बघा. पुढे मला दिसत नाही रस्ता, मला एवढा धूळ आहे. धूळ पण कशामुळे ॲक्च्युली ट्रक जो आहे तो मातीच आहे, सर्व माती बाहेर उडते म्हणून जास्त धूळ आले.
तरी बरं हा रस्ता तरी केलं डांबरीकरण, जर पहिला रस्ता खराब होता हा खूप. तर संगमेश्वरच्या पुढे ना टिल निवली फाटा रस्ता चांगला खराब होता, तो दाखवला होता. काही काही ठिकाणी सिमेंट होतं, काही काही ठिकाणी डांबरीकरण रस्ता, काही काही ठिकाणी पॅचेस खराब आहेत, अशी अवस्था होती. पण पुढे निवली फाटाच्या पुढे रस्ता चांगला आहे, म्हणजे हा वाला असाच रस्ता आहे आणि असाच रस्ता आहे ॲक्च्युली हातखांबापर्यंत. निवळी फाटा टू हातखांबा रस्ता जरा बरा आहे, असं काय टेन्शन नाही. पहिला हाच रस्ता जाम बेकार होता, पण आता हा बरा झाला आहे, म्हणजे एक चांगली गोष्ट केली आहे. तर आता थोडाच वेळ आपण येऊन पोचतो हातखांबायला. आता तर वाजले 1:30 झालेत आणि आपण येऊन पोचले हातखांबायला. हे हातखांबा टेटा आहे, राईट मारले की तर आपलं रत्नागिरी. आपण चाललो आहे सरळ. आणि इकडे हातखांबाला ना तुम्हाला इकडे हे जे स्टॉल लागतात ना, वडापाव ऑमलेट पाव वगैरे, हे 24 ओपन असतात. सर्व स्टॉल नाही, कमीत कमी 2 ते 3 स्टॉल असतात, ते 24 आवर्स ओपन असतात. म्हणजे तुम्ही कधी मग रात्रीचा प्रवास करा असाल आणि मग तो जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हातखांबाला येऊन खाऊ शकता फॉर शुअर. इकडे पण तीच हालत आहे, सिमेंट रस्ता लागलेला आहे. या साईडला कामं चालू आहेत पूर्णपणे, राईट साईडला, आणि लेफ्ट साईडला रस्ता ओपन ठेवलेला आहे आवन जावनला. तर मंडळी 1:45 झालेत आणि आपण येऊन पोचलो होतो पालीला. हे बघा, आता प्रॉपर पालीमध्ये लास्ट टाइम रस्ता जाम बेकार होता, आता माहीत पडेल कसा रस्ता आहे तो. ॲक्च्युली केलं असं वाटतं, लांबून तर वाटतं केलं आहे म्हणून. हे बघा, अरे केलं आहे नॉट बॅड. हां, एक नंबर रस्ता केला रे. पहिला तर खूप खराब होता, आता एक नंबर गेला आहे. काय बात. इकडे मध्ये अजूनपर्यंत कामच चालू आहेत, तोडफोड वगैरे केलेली आहे, म्हणजे आपला रस्ता आहे तोडफोड वगैरे टाईप्स. पण जो बाजूला रस्ता आहे ना तो खूप छान केला आहे. पहिला हा खूप बेकार होता. आता इकडून स्ट्रेट गेलं की येतं कोल्हापूर आणि आपण जाणार राईटला टुवर्ड्स लांजा. हे बघा कोल्हापूर, हे बघा कोल्हापूर 7 किलोमीटर, साखरपा 26 किलोमीटर है, लांजा स्ट्रेट 18 किलोमीटर है. मम्मी शॉपिंग करने का क्यों? वो तो कोल्हापुर में, कोल्हापुर आने तो दो. हा पण रस्ता ना जाम बेकार होता, पाळी सोडलं की तो पण एक नंबर केला. क्या बात आहे. सही. चला, काहीतरी आपल्याला राहत भेटली रस्त्यामध्ये. हातखांबा टू पाळी म्हणालात ना तर रस्ता ठीकठाक होता, म्हणजे मध्ये बॅड पॅचेस, चांगले पॅचेस, सिमेंट रस्ता ओल्ड असं होतं, सेम लाईक संगमेश्वरपासून सुरू होतं ना सेम तसं होतं. पण पालीला सरप्रायझिंगली पालीला रस्ता एक नंबर गेला आहे सिरियसली. आता पाली टू लांजा रस्ता ना चांगला आहे, कारण लास्ट टाइम यावेळेला खूप चांगला होता. म्हणजे असा ओल्ड रस्ता लागल्यावर मग डायव्हर्जननी आपला नवीन रस्ता आला मिळणार, सिमेंट रस्ता असतो. म्हणजे ओल्ड रस्त्याला आणि आपण नवीन रस्त्याला कनेक्ट करतो. डायव्हर्जनचे रस्ते पण चांगले आहेत. आता इकडे असं राहणार आहे ऑन ऑफ म्हणजे कधी हा रस्ता चांगला आहे तिकडे काम चालू आहे, काही तो रस्ता चांगला आहे तिकडे काम चालू आहे, असं राहणार आहे. आता बघा दाखवतो. हा बघा, आता आपण नवीन रस्त्याला होतो, डायव्हर्जनने आपण आलो ओल्ड रस्त्याला, पण रस्ता पण चांगला आहे तसं आहे. आता पुन्हा परत आलो आपण नवीन रस्त्याला, सिमेंट रस्त्याला. आपण हेच चालू राहणार आहे ते लांजापर्यंत. आणि मी काय करेन, लांजाला पोचल्यावर आपण ब्लॉग एंड करू आणि आपला घराचा ब्लॉग तुम्हाला मी नंतर पाहायला मिळेल. तसं आहे. ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर आपण आपल्या घरात चाललो आहे. वा, त्या बात आहे, काय सुकून आहे. तर इकडे आता येऊन पोचलं पण वेरळला. इकडे लागणार वेरळचा घाट, म्हणून ती मोस्ट डेंजरस घाट असं म्हणू शकतात, का तो टर्निंग जो आहे ना खतरनाक आहे त्यासाठी. म्हणजे इकडे टर्निंगला किती ट्रक वगैरे पडलेले आहेत, अशी अवस्था आहे. इकडे साईबाबा मंदिरात बाजूला होतं, हां जवळ आहे बघितलं. हां, म्हणजे हा वाला टर्निंग नाही, पुढचा टर्निंग सॉलिड आहे. तर मंडळी बरोबर किती वाजलेत, 2:04 झालेत आणि आपण येऊन पोचल्यात लांजाला. हे आपलं लांजाचं मार्केट. प्रवास पाळीनंतर एक नंबर होता टिल लांजा. हां, आज मंगळवार आहे तर लांजाचं मस्तपैकी मार्केट भरलं आहे बघा. हां, हे बघा, हे बघा. तर मंडळी फायनली आपण आपला घरी येऊन पोचलो आहे, म्हणजे पोचतो आहे आता, ऑन दी वेच आहे. आपण तो आतमध्ये आलेलो आहोत मार्केटमधून. तर आपल्याला
तर तुम्हाला आपलं हे व्लॉग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्स मध्ये इंस्टाग्राम मध्ये सँडी_वी कनेक्ट व्हा. तर आता पुढे तुम्हाला कोकणात कमीत कमी 3-4 ब्लॉग ते पुढे पाहायला मिळणार आहे फॉर शुअर. आपण बाकी रस्ता म्हणाला तर संगमेश्वर टू लांजा ठीकठाक होता, पण पाळीव टू लांजा एक नंबर रस्ता होता फॉर शुअर. बाकी चांगला खराब चालू होता. चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय 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 बाय. बाबू भेटली आईला.